रस्त्याचं जुनं काम चालू आहे. एवढ्या फोर्सने ते रस्त्याचा मळ काढतायत. आता आम्ही नवीन ब्लॉग सुरू करूया. आता आपण जातोय कुठे? टिफिन मध्ये काहीतरी खाणार तिथे आणि मजा करणार. पप्पांना त्यांचे मित्र भेटलेत, ते दोघं एकत्र चाललेत. व्ह्यू आहे मॉन्ट्रियल वर. फोटो वगैरे काढून झाले आहेत. आलो आहोत आम्ही बीवर लेक कडे. आणखी एक मराठी मुलगा पुढे जाईल. आम्ही बेंच तर पकडलाय, सगळे आलेत. आशूचा बर्थडे आहे. जोरात पाऊस पडतोय मुंबई सारखा. वाव. आणि इकडे तर काय असं वाटतंय की काय ज्वालामुखीच आहे. नमस्कार. आता आपण नवीन ब्लॉग सुरू करूया. आता आम्ही नवीन ब्लॉग सुरू करूया. आता आपण जातोय कुठे? मॉन्ट्रियलला चाललो आहोत आम्ही. तिथे चाललो आहोत. तिकडे आम्ही सगळे मित्र भेटणार आहोत आणि आम्ही टिफिन करणार आहोत. टिफिन म्हणजे काहीतरी खाणार तिथे आणि मजा करणार. बसून तसं झोपून बसून. एक तलाव आहे तिकडे, तिकडे सगळं बघणार. आणि उन्हात थोडे काळे होणार. आम्ही गोरे आहोत ना. काळ्याचा प्रश्न नाही, आम्ही पहिलेच काळे आहोत. टिफिन करायची ना तिकडे. आणि इथे बघा बर्थडे पार्टीचं चालू आहे मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात. संध्याकाळी बर्थडे पार्टी आहे, तर आता ते डेकोरेशन करून काय बिकिंगची गरज नाही आहे. डायरेक्ट या, तुम्ही बेंच चढवा आणि बसा. रस्त्याचं जुनं काम चालू आहे, तर तुम्ही बघितलात. तर त्यांनी रोड बंद केलाय आणि एवढ्या फोर्सने ते रस्त्याचा मळ काढतायत. लोकांचे वेगळे शौक आहे तिकडे, पण चांगलं आहे. आणि आम्ही जिथे चालू हा रस्ता धुवून झालाय आणि आता ते लोक त्या साईडचा रस्ता धुत आहेत. सॉलिड एकदम. आई पप्पा आणि बघते आहे. कॅप्चर झालं. आता आम्ही मॉन्ट्रियलच्या सर्वात टॉपला, मॉन्ट्रियल म्हणून हा डोंगर आहे, त्याच्या माथ्याशी आलो आहोत. बसने यायचं आहे आणि तिथून 8 मिनिटं चालावं लागतं. संडे असल्यामुळे खूप किचड आहे. पप्पांना त्यांचे मित्र भेटलेत, ते दोघं एकत्र चाललेत. त्यांचा ग्रुप आहे. आणि ते असंच आज गर्दी बघा, तुम्हाला दिसत असेल तर आज खूप गर्दी आहे. संडे आहे, वेदर पण चांगला आहे. गरमी या लोकांना आवडते. आता इथून आम्ही बीवर लेकला जाऊ आणि मग तिकडे लंच वगैरे करू. आज बाहेर म्हणजे ग्रासमध्ये बसून. हा व्ह्यू आहे मॉन्ट्रियल वर. मॉन्ट्रियलला फोटो वगैरे काढून झाले आहेत. आणि आता ह्याच्या पुढे बीवर लेक. ट्युलिप पण आहेत मागे, पण ते सुकले आहेत कारण की सीझन एंड होत आलाय. आता पोचू आणि काहीतरी पेटपूजा करू. तरी पण मग आलो आहोत आम्ही बीवर लेक कडे. आता इथे कुठेतरी प्लेस शोधू मस्त आणि चिलॅक्स. हा बीवर लेक आहे आणि आता चालले आहेत 3 जण. टाटा करतायत पप्पा, भक्ती. सगळे हाय करतायत. आम्हाला तिकडे कुठेतरी त्या साईडला कुठेतरी जागा शोधायची. सो बघूया. सीगल फिरतायत, ते लांब आहेत बघा. मी जस्ट झूम केलेला. तिकडे जायचंय. 6-5 मिनिटं वॉक आहे, पण लोक मस्त चिलॅक्स करून बसली आहेत, आराम करतायत. इथे बघा तर काही ऊन घेण्यासाठी बसली आहेत, काही आराम करण्यासाठी बसली आहेत. आणि आम्ही व्लॉगिंगमुळे असं वाटतं की मीच जास्त व्लॉग मध्ये दिसत नाही, बाकी सगळे दिसतात आणि मी आपलं बडबडत असतो बॅकग्राऊंड मध्ये. ऍक्च्युली मी जास्त दिसलो पाहिजे, गॉगल घालतो. हा, पण काय ह्यांना काय, तुम्हाला काय पकडता पण येत नाही कॅमेरा. मी आपला कॅमेरा पकडतोय, ते लोक फेमस होणार, मी फेमस झालो तर. अरे ब्लॉग येणार मग, आता येणार. सबस्क्राईब करा फटाफट. तुम्ही सबस्क्राईब केलात तर आणखी एक मराठी मुलगा पुढे जाईल. क्या बात है सर, क्या बात है सर.
क्या बात, ये बात है. A few moments later. आम्ही बेंच तर पकडलाय आणि थोडं सामान आणलंय, जसं पाणी, सॅलेड, मला वाटतं बिर्याणी आहे, चिकन आहे, आणि इकडे ग्लासेस, टिश्यू पेपर, आणि येथे आहेत बापरे कितीतरी ड्रिंक्स, आणि इकडे भुकेले चेहरे. पॅरेंट्स भेटले आहेत तर मराठी मिळाले तर गप्पा मारत आहेत. ले दे वैसे बाहर तो पिघलने वाले बट रहेगा कैसा? हाथ से थोड़ा ना नाही मी नाही चॉकलेट. सगळे आलेत आणि सेट होत आहेत. नेक्स्ट कॉन्सर्ट इधर ही करेंगे पार्क में. नेक्स्ट कॉन्सर्ट पार्क में ही करेंगे. प्रोजेक्टर लगाना है बस. टोपी लेके हम घूम लेंगे. इकडे या कुत्र्याने पुपू केलंय आणि गार्डन मध्ये बाय ती बाई आता ते उचलणार. प्रत्येक जण प्रयत्न करतो निसर्ग स्वच्छ ठेवायचा. पट्टा घातला म्हणून वाटतं. पट्टा घातलाय त्याला. हे बघा दोन बघा बघा. एक सेकंड गाना चेंज होगा. आशूचा बर्थडे आहे. असं बार्बेक्यू करतात लोक इकडे. आपलं सामान आणायचं, बार्बेक्यू आणायचं, कोळसा आणायचा आणि बार्बेक्यू करायचा. हा आमचा ग्रुप आणि किती सारी लोक आहेत. मज्जा, फुल मजा. संडे सूर्याने पण उपकार केलेत. हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. 2 hours later. हे बघा आता पाऊस पडतो आहे. थंडरस्टॉर्मची वॉर्निंग आहे आणि काळ्या ढगांची चादर बघा. तर ऑब्झर्व केलं तर तिकडे अजून व्हाईट आहे आणि इथे सगळे काळे ढग पूर्ण पसरलेत आणि आता सगळे ढग तिकडे चाललेत. जोरात पाऊस पडतोय मुंबई सारखा. काय नजारा आहे बघा. इकडे ऑरेंज लेअर आहे सनसेटची आणि हा काळोख आणि इकडे रेनबो येत आहे आणि काळोख मध्ये असा मस्त पॅच आलाय ऑरेंज सनसेटचा आणि काळे ढग. काय कॉम्बिनेशन आहे. आणि थोडंसं जर तुम्ही नीट बघितलात तर रेनबो आहे. वाव. आणि इकडे तर काय असं वाटतंय की काय ज्वालामुखीच आहे. सॉलिड. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.